अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे नाशिक रोड रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत. इतर खासदार पक्ष सोडून गेले तरी वाजे मात्र ठाकरेंसोबत कायम असल्याने कार्यकर्त्यांकडून स्वागत. ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी देत राजाभाऊ वाजे यांचे होणार स्वागत. राज्यात ऑपरेशन टायगर झाले, यात ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले. मात्र नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपली पक्षनिष्ठा कायम ठेवत ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला. अनेक ऑफर्स त्यांनी धुडकावल्या, आपली पक्षनिष्ठा कायम ठेवली. यामुळे नाशिकच्या शिवसैनिकांकडून आज खासदार राजाभाऊ वाजे यांचे नाशिक रोड रेल्वे स्थानक या ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. निष्ठावंतांचं स्वागत होतं आणि त्या दृष्टिकोनातून राजाभाऊंनी कमवलं हे आज आपल्याला दिसत आहे. पक्षाची निष्ठा ठेवल्यानंतर जे काय आज दिसत आहे हे हरिदेवनाथ राजाभाऊंची ही आज आणि राजाभाऊंनी जी निष्ठा पाळली ते अख्खा महाराष्ट्र देश बघतोय. आणि हे जे शिवसैनिकांचं प्रेम आहे हे पुन्हा कोणालाही मिळत नाही, गद्दारांना नाही मिळत, राजाभाऊंना मिळालं. तुम्ही 1 फोडला, तुम्ही 2 फोडले, तुम्ही 3 फोडले, पण एक सामान्य तळागाळातला निष्ठावंत शिवसैनिक राजाभाऊ वाजे फोडू नाही शकले. त्याचा अभिमान नाशिककरांना आहे आणि नाशिककर उभ्या डोळ्यांनी बघताय. मागच्या 2 वर्षापूर्वी एका कलंकित गद्दाराने नाशिकला कलंक लावला होता. तो कलंक आज दिसला गेलेला आहे. राजाभाऊ वाजेंना ज्या पद्धतीने मतदारांनी निवडून दिलं, त्या पद्धतीने राजाभाऊ वाजे निष्ठावंत उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर कसे राहिले ते संपूर्ण नाशिककर बघताय. आणि आज जल्लोष पाहताय तुम्ही. खरंच नाशिककरांचा आनंद आम्ही आज उघड्या डोळ्यांनी पाहतोय. ते पाहून आमच्या डोळ्यात आनंद असतो. आज शिवसेनेचा वर्धापन दिवस आहे आणि आज राजाभाऊंचं स्वागत या ठिकाणी संपूर्ण निष्ठावंत शिवसैनिक नाशिककर या ठिकाणी नाशिक रोड स्टेशनवर करत आहे. आणि आमच्यासाठी हा आनंदाचा अभिमानाचा दिवस आहे. खऱ्या अर्थाने निष्ठावंत ही व्याख्या काय राजाभाऊ वाजेंनी आज दाखवून दिली. ज्या शिवसेनेनी सर्वांना राजकारणामध्ये जन्माला घातले, त्याच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसू पाहणाऱ्यांना आज आम्ही सांगू शकतो की तुम्ही कितीही हल्ले करा, पण शिवसैनिक हा आजही जागेवर आहे. तुम्ही सर्वांना विकत घेऊ शकतात, पण निष्ठावंतांना विकत घेऊ शकत नाही. आज हे खऱ्या अर्थाने राजाभाऊ वाजेंनी दाखवून दिलंय. ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये हे तोडामोडाचं राजकारण चाललंय, हे राजकारण बघता सर्वसामान्य माणूस असेल, सर्वसामान्य नागरिक असेल आणि आमच्यासारखे तरुण शिवसैनिक असेल, काम करत असताना या ज्या गोष्टी होत आहेत त्यामुळे कुठेतरी हात दुरावला चाललाय. परंतु आज राजाभाऊ सारख्या माणसांकडे बघून आज त्यांनी जे पाऊल उचललंय त्यामुळे खऱ्या अर्थाने परत नवी उभारी या ठिकाणी शिवसेनेला आल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला अभिमान आहे का या नाशिकचे एक निष्ठावंत आणि प्रामाणिक माणूस आम्ही शिवसैनिक असेल या नाशिकच्या मतदारांनी या ठिकाणी निवडून दिलाय. खरं तर पक्षनिष्ठा हा एक सर्वात महत्वाचा विषय आहे, परंतु एक प्रामाणिक लोकप्रतिनिधी ज्यावेळेस आपण निवडून देतो त्या गोष्टीचा एक अभिमान निश्चित 2 दिवसापूर्वी या पुऱ्या नाशिक शहराला जाणवलं आणि तो राजाभाऊंच्या कृपेने जातो. त्यावर आपण 2024चा जर अनुभव घेतला तर त्या तत्कालीन जे खासदार होते ते काही आमिषाला बळी पडून निश्चित या ठिकाणी ज्या नाशिककरांनी असं जे शिवसेने त्यांचा विश्वास ठेवला त्यांना लाभ पाहून पैशाच्या मागे गेले. आणि हे खासदार म्हणजे दोघांनाही निश्चित समोर उभं करून आपण बघितलं पाहिजे का प्रामाणिक आणि चांगला माणूस कोण आहे. मी निश्चित राजाभाऊंच्या या त्यांच्या निर्णयाला सर्व शिवसैनिक या ठिकाणी स्वागत करतो, त्याचे अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा राजाभाऊ जरी म्हणले आम्ही उभे राहणार नाही, आम्ही त्यांना बळजबरी करू आणि पुन्हा एकदा नाशिकचा खासदार या ठिकाणी निश्चित केल्याशिवाय सर्व शिवसैनिक आणि सर्व नाशिकची जनता ही स्वस्थ बसणार नाही. मी सदैव ठाकरेंसोबतच राहणार.
तसेच आज वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांनी एकनिष्ठ राहून संघटना वाढवण्याचे आवाहन राजाभाऊ वाजे यांनी केले. पण आज वर्धापन दिनी आज आपण मुंबईत राहणं अपेक्षित होतं, आपण नाशिकला आला. नाही, आता मुंबईला जाणार आहे पण 6 वाजता पोहोचणार आहे मी. आता घरी येणं गरजेचं होतं. आपल्या ज्यांनी मला माझ्यासाठी कष्ट घेतले त्यांना भेटणं आणि त्याच्यानंतर मुंबईत जाणं मला वाटतं योग्य होतं. मी नाशिकला आता घरी उतरलोय. आता मध्यवर्ती कार्यालयात जाणार आहे. तिथला कार्यक्रम आटपून मग मी मुंबईकडे जाणार. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.